पूजते मन मंदिर गुरुला पूजते राधे हो हातात घेऊन पुष्पांच्या माळा हातात घेऊन पुष्पांच्या माळा हातात घेऊन पुष्पांच्या माळा वाळू स्वामी जनार्दन भोळा वाळू स्वामी जनार्दन भोळा जमुनी गोळा भक्ती रसात गाऊन गेला बापांचे रूप मी आठवते जय जनार्दन टाळी वाजवा मंदिर गुरुला पूजिते मन मंदिर गुरुला पूजिते मन मंदिर गुरुला मन मंदिर गुरुला पूजते मंदिर गुरु रायाला मन मंदिर सद्गुरु रायाला मन मंदिर गुरु राया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तमशादिरम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिजळाली कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वंदे देवमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पद्मं भूषणं मृगधरं वंदे पशूनां पति वंदे सुरेशशांक वंदे नयनं वंदे मुकुंदं प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं वंदे शिवं शंकरं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि विभूति मुटिचन्दनाची कपालमाला कृतिगौतमी पंचानना विश्वनिवान्तकारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी
तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारे ओ नागेंद्र हराय लोचनाय भस्मांगराय महेश्वराय दिव्याय सिद्धाय दिगंबराय तस्मै नकारा नमः शिवाय तस्मै शिवाय नमः शिवाय मंदाकिनी सली चंदन चर्चिता नंदेश्वर प्रथमनाथ महेश्वरा मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिता तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नमः शिवाय नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेवा दत्त दत्त लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान सियावल रामचंद्र की जय छत्रपती महाराज की जय 2 मिनिटं या ठिकाणी भजन करू आणि 5 ते 10 मिनिटं कारण 10 मिनिटं बाकी आहे अजून आणि म्हणून सर्वांनी 2च मिनिटं गोड असं भजन करूया भगवंताचं सर्वांनी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 ओ सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सर्वांचे 2 मिनिटं असे हात दाखवा वा वा काही नाही 15च मिनिटं असे हात ठेवायचे किती गोड वाटतं बघा आणि थोडस भजन गोड रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी टाळी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण टाळी हरी 1 2 3 जय जनार्दन हा
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 ओहो रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय 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 शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः 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 शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय देव शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेनं नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्त सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र नगरीमध्ये भव्य जपानुष्ठान सोहळा ज्ञानेश्वरी पारायण आजपासून लघुरुद्र यागाला सुरुवात झाली. त्यानिमित्तानं त्या प्रसंगी आजची जी प्रवचनरूपी सेवा आहे ज्यांच्या वाट्याला आली अशा आमच्या हरिभक्तपरायण आपल्या निपाडचं भूषण तालुक्याचं भूषण असलेले निवृत्ती महाराज रायते यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. सर्व आमचं भजनी मंडळ गेल्या 6-7 महिन्यापासून बाहेर होतं. एकही दिवस आराम त्यांना माहीत नव्हता. त्यानंतर लगेचच अनुष्ठान सुरू झालं. रात्रीचं दिवस त्यांनी केलं आणि बाबाजींच्या कार्याचा प्रचार प्रसार करून शिवमहापुराण कथा गावागावात परिसरात सद्गुरूंचा जेनुबाबाचं कार्य पोचवलं. असं आमचं कोड असं कौतुक करणारं भजनी मंडळ आहे. त्यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. भाविक भक्तगण माता भगिनी आणि एवढ्या मोठ्या संख्येनं 2च दिवसात नियोजन झालं. कुठं पत्रिका देता आली नाही, कुठं आमंत्रण देता आलं नाही, पण सद्गुरूचा संदेश कानाकोपऱ्यात पोहोचला आणि हे लेकरं पाखरं सद्गुरूजींच्या कुशीमध्ये येऊन बसले. त्यांचं कौतुक करावं एवढं मनापूर्वक स्वागत आहे. खूप टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करतो. आणि 5 ते 10 मिनटं आज वाटेला आले त्याचं थोडंसं चिंतन करतो आपण. विशेषतः बाबाजी प्रवचनात त्या काळात म्हणत होते पण आम्हाला कळत नव्हतं. बाबाजी त्या काळात सांगत होते पण आम्हाला समजत नव्हतं. त्या काळात प्रचार प्रसार करताना बाबाजी मुखातून प्रत्येक शब्द गात होते पण आम्हाला ते मनाला
भावत नव्हतं किंवा आम्हाला कळत नव्हतं, परंतु आता मात्र त्याचा महिमा ज्यावेळेस शिवमहापुराण कथा ऐकली त्यावेळेस कळाला. ते शब्द आजही आठवतात. कसे होते ते? जपोनी पंच अक्षर केला विघ्नाचा नाश, केला विघ्नाचा नाश, असं म्हणायचे. ओम नमः शिवाय षडाक्षर, असे ही शब्द त्यावेळेत त्यांच्या मुखातून बाहेर पडत होते. पण प्रवचनाला ही सुरुवात ते कसे करतात त्याची जाणीव ज्यावेळेस शिवमहापुराण कथा ऐकली त्यावेळेस कळायला लागली. लक्षात घ्या, किती मोठे महापुरुष त्या काळात किती कौतुकानं आपल्या मुखातून हे शब्द उच्चारून घेत होते, पण त्याचा महिमा आजही आम्हाला कळत नव्हता. पण आत्ता कळायला लागला की सगळे मंत्र आहे, पण विश्वातला महामंत्र म्हणजे फक्त ओम नमः शिवाय हे. लक्षात घ्या, सगळ्यात मोठा मंत्र आहे. सगळ्यांचा पिता म्हणजे परमेश्वर भगवान शिव आहे, माता पार्वती आहे, आणि त्यांच्या मुखातला महामंत्र म्हणजे भगवान शंकराचा म्हणजे ओम नमः शिवाय. सकळ मंत्राचा सार, सकळ मंत्राचा सार, सकळ मंत्राचा सार. ओम नमः शिवाय षडाक्षर, ओम नमः शिवाय षडाक्षर, सकळ मंत्राचा सार, सकळ मंत्राचा सार. पंचाक्षरला नमः शिवाय आणि षडाक्षरला एक मंत्र वाढतो ओम नमः शिवाय. किती विशेष आहे. ज्यावेळेस आता तुम्ही म्हणाल भगवान शंकराला एक लोटा जेल आवडतं, आता ज्याच्या डोक्यावरतीच गंगा आहे त्याला जेल टाकायची काय गरज आहे? किती विशेष आहे. आता ऐकण्यासारखं चिंता नाही, 10 मिनिटात तुम्ही ऐका. भगवान शंकराला जलाभिषेक फार प्रिय आहे. जलाभिषेक बाकीचं ठीक आहे, आपण ज्यावेळेस भगवान शंकराला जलाभिषेक करतो, आतापर्यंत वसुदेवानं आपले द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे हात धरले आणि सांगितलं, बाबा युद्धाला जायच्या अगोदर आपल्याला जलाभिषेक भगवान शंकराला करावं लागेल. प्रभू रामचंद्रानं ज्यावेळेस सेतू पार करायचा आहे, समुद्र पार करायचा आहे, तर प्रभू रामचंद्राला एकच आठवलं, भगवान शंकराची आराधना केल्याशिवाय आपल्याला पलीकडे जाता येत नाही ना, आपला जो काही समोर रावण आहे तो मारला जात नाही, अभिषेकच करावा लागणार आहे. म्हणून रामेश्वराची स्थापना आहे. ज्यावेळेस उपमन्यूने भगवान श्रीकृष्णाला उपदेश दिला, आता उपमन्यू तुम्हाला माहिती आहे की एका लोटेभर दुधासाठी जंगलात बसून भगवान शंकराची आराधना करून भगवान शंकराची प्राप्ती केली, हे तुम्हाला कालच्या प्रवचनात सांगितलं. आणि तोच उपमन्यू एवढा हुशार झाला की भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की बाबा मूलपाळ पाहिजे असेल, सर्व सुख समृद्धी पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्याला एकच करावं लागेल, भगवान शिवशंकराचा अभिषेक करावा लागेल. ही प्रत्यक्ष उपमन्यूने सांगितलेलं आहे. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभो व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम विभो व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम अजं निर्गुणं निराकल्पं निरेहं चिदाकाशमाकार वासं भजेऽहं. नमामि शमीशान निर्वाण रूपं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं. लक्षात घ्या, म्हणजे किती ह्या ज्यावेळेस भगवान शंकराच्या मंदिरात तुम्ही जात असेल तर भगवान शंकराने एक अजून मार्ग दिला.
भगवान शंकराच्या मंदिरात जात असेल तर भगवान शंकराच्या दरबारात आसपास एखादं झाड जर सुकत असेल, एखादं झाड जर सुकत असेल पाण्या वाचून आणि तो आपण तांब्या पिंडीवर टाकायला नेणार असेल अभिषेक म्हणून, आणि तेच झाड त्याच झाडाला, सुकलेल्या झाडाला जर 1 लोटा पाणी टाकलं तर भगवान शंकर सांगतात माझा अभिषेक होतो. म्हणून लक्षात राहू, तिथं सुद्धा अभिषेक होतो. झाडाला येता इथं टाकण्यापेक्षा इथं टाकलं तरी तो अभिषेक. रस्त्याने चाललं, एखाद्याने अशी कुंडी ठेवलेली आहे, यावेळेस पक्षाला पाणी भेटत नाही आहे आणि पक्षाला पाणी भेटत नाही, कोणीतरी कुंडी ठेवलेली आहे. भगवान शंकराच्या मंदिरात ते पाणी चढायला तुम्ही चाललात आणि तेवढ्यात तुम्हाला आठवलं की नाही इथं पक्षाला कुंडी ठेवलेली पाण्यासाठी, त्याच्यात ओतवलं तर भगवान शंकराचा अभिषेक होतो. तेवढीच प्रसन्नता तिथे मिळेल. लक्षात घ्या, अभिषेक कुठं कुठं होतो. भगवान शंकराला म्हणजे एखाद्या प्राण्याला पाणी नाही आहे. तुम्हाला माहिती आहे एकनाथ महाराज कुठून पाणी घेऊन येत होते आणि रस्त्यामध्ये गाढव दिसलं. आता भगवंताने रूप धारण केलं होतं, अरे रे रे हे तर तडफडत आहे. पण ते पाणी ज्यावेळेस आपण रामेश्वरला चढत नाही तोपर्यंत आपल्याला काही प्राप्ती होत नाही. एवढं सुंदर सुंदर सांगितलेलं आहे. खूप वेळ कमी आहे, 11ला फक्त 5 मिनटं बाकी आहे आणि खूप शिवमहापुराण कथेतलं आता उद्या आणि परवा हे 2 दिवस तर आहे. उद्या थोडेसे आमचे परमपूज्य महेशगिरी महाराज गोदनखेड्यावरून येत आहे आपल्याला प्रवचन देण्यासाठी आणि परवा 30 तारखेला मात्र 2-3 तास आपल्याला शिवमहापुराण कथा ऐकायची आहे. म्हणजे राहिलं सर्वच आपण समजून घेणार आहोत. परंतु कितीही मोठं महापातक असेल तर भगवान शंकराला जलाभिषेक करावं, त्याचं चिंतन आहे. आणि एकच मंत्र आहे तो म्हणजे नमः शिवाय. हा मंत्राचं कायम उच्चारण करावं. याची 4 ते 5 पद्धती या ठिकाणी सांगितलेल्या आहे की त्याने काय आपला फायदा होतो. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय जप केल्याने. मित्रसिंह राजा होता, फार मोठा राजा आहे आणि त्या काळात त्याने साधू संतांचं रक्षण केलं. यज्ञापासून अनेक राक्षस त्रास देत होते आणि अशा राक्षसांना त्रास देताना त्या मित्रसिंह राजानं त्या साधू संतांच्या यज्ञासाठी सहाय्य केल्यामुळं त्या राक्षसांनी थोडंसं आपण या राजाकडला हरल्या जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी सांगितलं, राजा तू एवढी सेवा करतो तर आम्ही तुझ्या इथं नौकर होऊ इच्छितो. पण त्याला माहीत नव्हतं नौकर कोण आहे, हा राक्षस आहे म्हणून त्या राक्षसानं आचार्याचं रूप धारण केलं आणि कधीही ठोकर लागली की ते जेवण करायचं नाही. अचानक आपली जर ठोकर लागली ताटाला तर ते आयुष्यात खायचं नाही. केस निघाला तर ते खायचं नाही. केस जर निघाला अचानक तर ते सुद्धा खायचं नाही. आणि एखाद्याने टोकलेलं आहे ते सुद्धा खायचं नाही. ह्या आहार प्रवचनात आपण म्हणजे एक तर सांडेल खाव पण वलंडेल खाऊ नये. लोकायला अशी ताटली वलंडी त्यांना ते वाढवून म्हणजे सांडेल खावं पण वलंडेल खाऊ. फळं जर असले आणि अचानक वलंडून गेले तर ते बाजूला टाकून द्यावं पण लेकराला देऊ नये. किती गोड आहे काही गोष्टी लक्षात येत आहे ना आपल्याला. आणि म्हणून या ठिकाणी त्या राजाच्या दरबारात तो राक्षस ब्रह्मराक्षस होता पण तो नौकर म्हणून आला. राजाला कळाला नाही हा आपला दुश्मन आहे म्हणून. आणि वशिष्ठ ऋषींसारख्यांना जेवायला बोलवलं मोठ्या पर्वणीवरती. पण या राक्षसानं दुष्टानं त्या राजाचा एक बदला घेण्यासाठी नरमास शिजवलेला आहे. आणि शिजवल्यानंतर संत मंडळी जेवायला बसले. आता वशिष्ठाने फक्त असे डोळे झाकले. अरे राजा, अरे काय खाऊ घालतोस तू आम्हाला, चाल तुला शाप देऊन टाकतो, चाल राक्षस होऊन जाशील, ब्रह्म राक्षस होईल, तुला कळालं नाही. राजाला काही कळलंच नाही की राजाने सांगितलं आयुष्यभर ब्राह्मणाची सेवा केली, आयुष्यभर संतांची सेवा केली, आयुष्यभर तुमची गुरु लोकांची सेवा केली ना आज माझ्या वाट्याला शाप, मी शाप देतो तुम्हाला. पण ती पत्नी फार हुशार होती.
तिने सांगितले सर्वांना शाप द्यावा पण गुरुला शाप देऊ नये. किती किती जन्म नरकात जाल त्याच्यातून तुमचा उद्धार होणार नाही. त्यांनी सांगितलं हे पाणी घेतलं मी आता. काय राजाची ताकद होती. हे पाणी जर मी जमिनीत टाकलं तर जमीन नापीक होईल. मग करू काय. म्हणून त्या राजानं ते पाणी आपल्या पायावर टाकलं. त्याचं नाव इथं कल्माशपाद नाव पडलं त्याचं. त्या राजाचं पाय काळे पडले म्हणून. आणि विशेष आहे कल्माशपाद नावाचा तो राजा ज्यावेळेस त्या वशिष्ठ ऋषींच्या शापानं राक्षस झाला. जा थोडंसं आम्हाला कळालं की तुझ्याशी धोका झाला म्हणून 12 वर्षानं परत पूर्ववत होशील आणि तो राजा होशील म्हणल्यानंतर तो केला. आता राक्षस झाला ब्रह्मराक्षस. रस्त्याने हे खाय ते खाय माणसं खाय काय नाही ते खायला लागलं. पण एक ब्राह्मण जोडी नेमकं लग्न झालेलं ते समोरून येत होते. आता हे बिचारे हनुमानला निघालेले सांगा काय अवस्था असेल. नवीनच लग्न हां आणि चालले ना फिरायला म्हणून. आता मस्तपैकी आपल्या आपल्या आनंदात चालले ते. आता पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर ह्या राक्षसाला तीच जोडी दिसली. राक्षसाने तो ब्राह्मण पकडला. तिने विनंती केली अरे आत्ताच लग्न झालं सोड तुझ्या पाया पडतो काहीतरी सुख समृद्धीत जाऊ द्या आम्हाला. त्याने ते राक्षस असं खाल्ला की तुकडे तुकडे करून गिळून घातला आपला तो ब्राह्मण. तिने शाप दिला अरे आम्ही अजून सांसारिक सुखाकडे जात होतो. थोडंसं त्यात प्रवेश करणार होतो. आम्ही आमच्या याच्यात चाललो असताना आमच्या क्रीडात जात असताना तू आम्हाला अलग केलं. जाय राजा तू जरी 12 वर्षानं तुझ्या परत त्या राजा होशील परंतु तुला पत्नी सुख होणार नाही. जर पत्नीला स्पर्श करशील त्यावेळेस तुला मरण येईल. शाप देऊन टाकला. तुला ब्रह्महत्याचं पातक लागलेलं आहे आजपासून. ही ब्रह्महत्या तुला शेवटपर्यंत सोडणार नाही. लक्षात घे. माणूस एकदा चूक केली की किती कठीण असतो. त्याला ब्रह्महत्याचं पातक लागलं. पत्नीला कळालं. पत्नीला वाटलं माझं कपाळाचं कुंकू पुसेल म्हणून दूर राहिली. आणि दूर राहिल्यानंतर मग तो सर्व तीर्थावर गेला. सर्व जागेवरती जाऊन आला. मग त्याला गौतम ऋषी भेटले. आणि गौतम ऋषीने सांगितलं भाऊ कुठंच फिरू नको. भगवान शंकराला गोकर्ण महाबळेश्वरला जा आणि जलाभिषेक कर. तेव्हा ब्रह्महत्या थांबेल. बारकाईने ऐका खूप गोड आहे. जसं नारदजीला भगवान विष्णूने सांगितलं की बाबा तुला भक्ती पाहिजे असेल आणि ह्या क्लेशापासून आणि शापापासून आणि तुझ्या मनाच्या संतापापासून दूर व्हावं लागायचं जायचंच असेल तर सदाहू जपे. तुला रामायणात चोपाई आहे की तुला भगवान शंकराचं सतनामाचा जप करावा लागेल. म्हणजे ह्या ओम नमः शिवायचा जप करावा लागेल. असं जप हो जाई शंकर सतनामा मिलय हृदय तुरत विश्रामा. जप हो जाय शंकर सतनामा मिलय हो जाय हृदय तुरत विश्राम. मंगल भवन अमंगलकारी द्रवो सुदशरथ लक्षात घ्या. गोकर्ण हे भगवान शंकरानं दिलेले आत्मलिंग आहे जे रावणाला मिळालं होतं. ती कथा फार सुंदर आहे. उद्या परवाच्या कथेत सांगूया. एवढं पवित्र स्थान आहे. एकदा तरी तिथं जाऊन या. जेवढे ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी हे एक आत्मलिंग दिलेलं आहे भगवान शंकरानं दिलेलं. परंतु आपल्या लंकेत न्यायचं होतं पण ते मधीच थांबलं. त्याची कथा वेगळी आहे. आणि त्या ठिकाणी जायचं आहे. ते गेले पोचले तिथं एक लोटा पाणी टाकलं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणणार. आतापर्यंत ब्रह्महत्या पाठीमागे लागलेली होती. ती ब्रह्महत्या फक्त भगवान शंकराच्या पिंडीवरती जलाभिषेक केला आणि त्या राजाची मुक्तता झाली. म्हणून भगवान शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक केला पाहिजे. लक्षात. कशा ब्रह्महत्या
कुठलाही पातक ग्रहपिढा असो, जर आपण ग्रहपिढेचे मंत्र येत नसेल आपल्याला, म्हणजे एक आपल्याला पिढा जाण्यासाठी ग्रहामध्ये अनेक प्रकारचे पिढा असतात, तो जात येत नसेल, म्हणतच येत नसेल, तर भक्त घरामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणलं तर घराची ग्रहपिढा त्याच मिनिटाला. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, नमः शिवाय अखंड जप करायचा आहे. पण आज मंत्रावर बोलायचं होतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पिंडीवर पाणी टाकतो त्यावेळेस काय मिळतं. पिंडीवर पाणी टाकण्याचे एकच कारण आहे, भगवान शंकराला पाणी टाकायची काही गरज नाही, कारण गंगाच मस्तकावर आहे. पण टाकण्याचे एकच आहे की आपल्याला एकाग्रता प्राप्त होते. पिंडीवर पाणी टाकल्यानंतर एकाग्रता प्राप्ती होते, ध्यान लागतं, मनाची समाधानी मिळते. आणि विशेष म्हणजे आपण तर भगवान शंकराचं तर कायम थंड आहे, पण आपलंही हे थंड होतं लक्षात घ्या धार लावल्यानं. आणि हे थंड होण्यासाठीच तर रात्रंदिवस खटपट करतो आपण. कशासाठी करतो बरोबर आहे. एक धार अशी टाकली तर त्यावेळेस आपल्या मुखात ओम नमः शिवाय मंत्र असतो आणि आपल्या हातातून जी धार पडते भगवान शंकराची, ही एकाग्रता वाढवते. कशासाठी पाणी टाकावं याचं चिंतन आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण पाणी टाकतो त्या पाण्याच्या धारीकडं आपलं लक्ष राहतं. त्यामुळे मनात मंत्र आहे, मुखात मंत्र आहे, आणि मनातला हा मंत्र, मुखातला हा मंत्र आणि तनानं या शरीरानं एकाग्रता साधल्या जाते. आणि एकाग्रता साधण्यासाठी भगवान शंकराला पाणी टाकलं जातं. लक्षात घ्या. पण आपल्याला ही शिवमहापुराण कथा खूप काही सांगून जाणार आहे आणि ती ऐकण्यासाठी तुम्ही आज महाराजांनी आपल्याला खूप असा सुंदर उपदेश ज्ञानामृत पाजलेला आहे. 11:05 झाले. तुमची 5 मिनटं जास्त घेतली, कारण प्रत्येकाला 4 वाजता उठायचं आहे. प्रत्येकजण 4 वाजता या ठिकाणी येतो. 5 वाजेपर्यंत विधीला या ठिकाणी हजर होतात आणि 5:30 वाजता विधी सुरू होते. सकाळीही या ठिकाणी सुंदर असं चिंतन असतं. म्हणून आपण जरी 5 मिनटं आज जास्त घेतले असतील तरी पण ते भगवंताच्या नामासाठीच. कारण नाम सकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून नामापरते साधन नाही रे अन्यथा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. असं कोणी ऐकलं तुम्ही. म्हणून नाम घ्या आणि आपलं काम करा. हे बघा, ज्यावेळेस आता परत उकळ्या फुटू राहिल्या जाऊ द्या, लय गोड गोड होतं. पण पुढच्या वेळेस नक्की आपण ऐकण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी रजगूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय अनुष्ठानावरती हळूहळू तुम्ही जा अगोदर पुढं, बाकीचे बस. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी जागेवर भोलेनाथा दर्शन द्यावे आता. वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता. सर्व महिलांनी उठायचंय जागेवर. जय हो. दर्शन द्यावे आता. वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता. माझ्या वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता. वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता.
वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता बाबांची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली बाबांची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली त्यांच्या दर्शनाला लोक आले त्यांच्या दर्शनाला नामात रंगून गेली हो हो नामात रंगून गेली हो हो बाबांची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली बाबांची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली अनुष्ठानाचे कार्य झाले भाऊसाहेब नगरामध्ये अनुष्ठानाचे कार्य झाले भाऊसाहेब नगरामध्ये नामात रंगून गेली हो नामात रंगून गेली जय जनार्दन बाबांची पालखी निघाली मंडळी नाचाया लागले बाबांची पालखी निघाली मंडळी जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हो सरत शेवटी बाळ काळ बांधून नेईल सरत शेवटी बाळ सरत शेवटी काल बांधून नेईल सरत शेवटीला हो एका जनार्दनी आमचं काय बा जाईल एका जनार्दनी आमचं काय जाईल हो एका जनार्दनी आमचं काय बा जाईल एका जनार्दनी आमचं काय जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा माझारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कोणी काळा कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे अहम वाग्या सोम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी 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 ज्ञान दीप
पडावू जगी नाम पडावू जगी सर्व सांडोनी माझा वाचे विठ्ठल रखुमाई सर्व सांडोनी माझा वाटे विठ्ठल जय जगदंबा जय जगदंबा